अनेक ठिकाणी जिथे ठाणे आणि कल्याणमध्ये जिथे आमच्या मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता होती, अर्थात ते झालं आहे, जे झालं आहे तिथे यंत्रणा अत्यंत बिघडवून ठेवण्यात आली. म्हणजे एका मतदाराला मतदान करण्यासाठी 9 ते 10 मिनटं लागतात. हे आम्ही प्रथम पाहिलं. 10 मिनटं. मुंब्र्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका तासामध्ये 11च मतदारांनी मतदान टाकलं. एका तासात 11 हे ठरवून आणि मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक करत होते. ही त्यांच्या मनामध्ये भीती होती, हारण्याची भीती आहे, पराभवाची भीती आहे. ही आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणली. महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विझून टाकलेली आहे. 4 जून नंतर मशाल, विझलेली मशाल किंवा हातात आईस्क्रीमचा कोन घेऊन उद्धव ठाकरे तुम्हाला उभं राहताना दिसेल. महाराष्ट्राच्या जनतेने जेव्हा मशाल चिन्हाच्या बाजूला बटनच दाबायचं नाही, तर असा विषय येतच नाही की बाबा ह्यांना जिथे जास्त मतदान होतं तिथे लोक दिसले नाही. लोकांनी स्वखुशीने स्वइच्छेने जाऊन मतदान केलं. ज्यांना नाही करायचं होतं त्यांनी नाही केलं. काही लोकांनी जाऊन नोटा दाबला असेल. म्हणून मतदारांच्या ज्यांनी पण मी परत सांगतो, ज्यांनी स्वतःची कधी निवडणूक लढवली नाही त्यांना ह्या मतदानाच्या मनातलं काय आहे, मानसिकता काय हे कधीच कळणार नाही.